चला आज बनवली आपण मस्त रक्षाबंधन स्पेशल मिठाई केलेली, ड्रायफ्रूटची मिठाई. आणि मस्त आपण बघा कलर पण खूप छान. चला आपण आता कशी बनवली ते बघूया मिठाई. सुरुवातीला मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आणि ते बारीक आपल्याला कापून घ्यायचे हे सगळे. सुरुवातीला बघा मी अक्रोड, बदाम, काजू आणि पिस्ते घेतलेले. हे आपल्याला बारीक करून घ्यायचे सगळे ड्रायफ्रूट्स. आणि आपल्याला मिठाई बनवायची मस्त रक्षाबंधन स्पेशल. आता बाहेरची मिठाई म्हटल्यानंतर फारच भेसळ असते, त्यासाठी आपण घरीच बनवूया मस्त मिठाई. गॅस न लावताच आपल्याला तयार करायची ही मिठाई मस्त, आणि ती पण पटकन होणारी. आता बघा सुरुवातीला मी काजू कापून घेते, बारीक करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर बघा सगळे आपले ड्रायफ्रूट्स कापून, आणि नंतर मग आता अक्रोड कापते मी, बारीक करून घ्यायचे. आपल्याला मिक्सरमध्ये जास्त बारीक होतील, त्याच्यामुळे चाकूनेच आपण थोडेसे असे जाडसरच ठेवायचे, एकदम पण बारीक झाले नाही पाहिजे. आपण बारीक करून घेतलेले. आणि आता आपल्याला बीट घेतलेले, कलर करायचे आपल्याला. अशी पिंक कलरची मिठाई मस्त आपली. त्याच्यामुळे आपण बीट घेऊन त्याचे वरचं साल काढून घ्यायचे आणि नंतर किसून घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून आपल्याला तो कलर तयार करायचा आहे. तो बाहेरचा फूड कलर पण चांगला नसतो, त्याच्यामुळे आपण नॅचरल कलर मस्त एकदम तयार करायचा आपल्याला. आणि मस्त किसून त्याच्यामध्ये दूध टाकून मस्त तो कलर मिठाईमध्ये आपल्याला टाकायचा आहे. आता एक छोटं बाऊल घेतलेलं आहे बघा मी, किसणी घेतलेली आणि बीट किसून घेते. आता दूध टाकून घ्यायचे, त्याच्यामध्ये मिक्स करून आणि मग ते गाळून घ्यायचं आपल्याला. आणि एकदम मस्त कलर तयार होतो पिंक. तुम्हाला डार्क पाहिजे असेल तर जास्त टाकू शकतो आपण. आणि आता मिक्सरचं भांडं घेतलेले. एक वाटी आपण खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे बाहेरचं, आणि ते म्हणजे बारीक असतं फार. आणि ते नसलं तर आपण ओलं नारळ घेऊन त्याचा पण वरचं साल काढून आपण त्याचा पण कीस करून घ्यायचा मिक्सरमधून, तो पण चालतो. आणि आता अर्धी वाटी मी साखर घ्यायची आपल्याला. आणि मिल्क पावडर घेतलेली बघा मी, कोणत्या पण ब्रँडची चालेल आपल्याला मिल्क पावडर. आणि ती अर्धी वाटी, ती पण अर्धी वाटी घेतलेली मी. आता याच्यामध्ये विलायची टाकून घ्यायची आपल्याला. एक चमचा मी विलायची पावडर टाकलेली, छोटा चमचा. म्हणजे त्याच्याने वास खूप मस्त येतो, टेस्ट छान लागते विलायचीने. आपण प्रत्येक मिठाईमध्ये टाकत असतो. आणि आता बघा मिक्सरला लावून आपल्याला ते दळून घेतलेले आपण सगळं अशा प्रकारे बघा. आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचे थोडं थोडं, आणि घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. आता सुरुवातीला बघा मी बीट जो कलर आहे त्याचा कलर टाकलेला आहे, दूध टाकलेलं आहे त्याच्यामध्ये.
आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. परत आता थोडं थोडं दूध टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं. आणि घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला आणि मस्त मिठाई तयार करायची आपल्याला. आणि आता बघा मळून झालेलं आहे आपलं मस्त घट्टसर गोळा. आणि आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे मी. आता एका छोटं बाऊल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आपल्याला. फक्त जे पिस्ता आहे ना ते मी बाजूला ठेवलेले. आणि बघा आता त्याच्यामध्ये आपण हे तयार केलेले ना खोबऱ्याचा कीस, मिल्क पावडर, साखरेचं मिश्रण त्याच्यात थोडं टाकून घ्यायचं आपल्याला, म्हणजे बाइंडिंगसाठी ड्रायफ्रूट्सला. परत अजून थोडं घेतलेलं आहे आपल्याला, मधोमध टाकायचं आहे ते मिठाईच्या. आणि मस्त आपल्याला मिठाई तयार करायची आहे. अशा प्रकारे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हाताने असं थोडंसं लांबसर तयार करून घ्यायचं आपल्याला, मधोमध ठेवायची ते मिठाईच्या. आता मी बटर पेपर पण घेतलेला आहे. 2 बटर पेपर आपल्याला कापून घ्यायचे आणि नंतर त्याच्यावर आपल्याला ही मस्त मिठाई तयार करायची आहे. अशा प्रकारे बघा हे ड्रायफ्रूटचं करून घ्यायचं आपल्याला. आणि आता बटर पेपर घेतलेला आहे मी, 2 कापून घेतलेले आपल्याला. गोळा तयार करून मस्त बटर पेपरवर ठेवायचा आपल्याला, पोळीला जसा आपण गोळा तयार करतो ना उंडा. आणि त्याच्यावर परत एक बटर पेपर ठेवायचा आहे आणि लाटून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे बघा. असा चौकोन तयार करून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये बघा ड्रायफ्रूटचं असं मध्ये ठेवायचं आपल्याला मधोमध. आणि बघा असं मस्त चौकोनी आपल्याला हाताने करून घ्यायचं आहे मस्त. आता ही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे 10 मिनटासाठी. आणि नंतर मस्त आपली मिठाई तयार होणार आहे. असा थोडासा शेप दिला आहे बघा मी चौकोनी.
आणि बघा आता 10 मिनटानंतर आपल्याला मिठाई काढून घ्यायची आहे आणि मस्त त्याचे पीस तयार करायचे मिठाईचे मस्त. असे अर्धा अर्धा इंचावर आपल्याला ते कापून घ्यायचे चाकूच्या साहाय्याने. आणि बघा मस्त तयार आहे आपली मिठाई. मध्ये असे मस्त दिसतं ड्रायफ्रूट्स आपण टाकलेले असतात ना, आणि खायला तर एकदम मस्त लागते. अशी मिठाई का आपल्याला गॅस लावायची गरज नाही. गॅस न लावताच आपण तयार केलेली ही मस्त रक्षाबंधन स्पेशल मिठाई. कलर पण खूप छान पिंक कलर आलेला आहे, लाईट पिंक कलर. तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा, पटकन तयार होते. आता दोन दिवसावर आलेली रक्षाबंधन. आणि बघा मस्त गार्निशिंग आपण मस्त गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि मस्त एका ताटामध्ये आपण मिठाई ठेवलेली आहे. तयार आहे आपली मस्त रक्षाबंधन स्पेशल मिठाई. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये. आपण मस्त मिल्क पावडरचा पेढा तयार करणार आहे. तो पण आपण 5-7 मिनटातच तयार होईल अशी रेसिपी आहे मस्त मिठाई आपली. तर नक्की बघा. मिल्क पावडरचा पेढा रक्षाबंधन स्पेशल, तो पण गॅस न लावता 5-7 मिनटात तयार होणारी मिठाई. आणि बघा मस्त आपली मिठाई तयार झालेली ड्रायफ्रूटची, एकदम टेस्टी. करून बघा तुम्ही आणि कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी.